जय श्री कृष्णा. मी कुणिका आणि कुणिकाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज मी तुम्हाला शिळ्या भाजीचे धपाटे ही रेसिपी शेअर करणार आहे. या ठिकाणी मी आपल्या सर्वांना दुपारची असो किंवा रात्रीची असो, भाजी असो किंवा डाळ असो, उरली जर असेल ना तर काय करायचं. आता जसं बघा, इथे ही डाळ पालक मी केला होता आणि तो उरलेला आहे. तर आता मी याचं आहे ना नाश्त्यासाठी थालीपीठ करणार आहे. थालीपीठ म्हणा नाही तर पराठा म्हणा, जे काय मी तो बनवणार आहे. त्यासाठी मी इथे काय केलंय, आला आणि लसूण आहे हे वाटून घेतलेलं आहे, हिरवी मिरची आहे त्याच्यामध्ये, आणि ही कोथिंबीर थोडी चिरून घेतलेली आहे. हा बारीक चॉप केलेला कांदा आहे, हा मी याच्यामध्ये टाकणार आहे कांदा. अगदी बारीक करून घेतलाय चॉप कांदा. हा लाटून पण करू शकतो किंवा थापून पण करू शकतो आपण याचे थालीपीठ. इथे मी हा बारीक चॉप केलेला कांदा टाकलाय. हे भाजणीचं पीठ आहे आणि हे नागलीचं पीठ आहे, मी यामध्ये टाकते. त्यानंतर मी इथे गव्हाचं पीठ घेतले, हे यामध्ये मी गव्हाचं पीठ टाकणार आहे. जेवढी डाळ असेल किंवा भाजी उरलेली असेल ना ते त्याच्यामध्ये जेवढं मावेल ना तेवढंच यामध्ये हे पीठ टाकायचं आहे आपल्याला. आता ही डाळ पालक होती ती मी यामध्ये टाकते. त्यानंतर याच्यामध्ये काहीच टाकायचं नाहीये, कारण की आपण फोडणी दिलेली होती, तिखट आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी सर्व आहे. पण तरी याच्यामध्ये पीठ पडलं तर आपल्याला हे थोडे त्याच्यामध्ये हळद टाकावी लागेल. थोडस लाल तिखट टाकते, कारण की मी याच्यामध्ये ना हिरवी मिरची, आलं, लसूण वाटून टाकलेलं आहे. धनेपूड टाकते आणि थोडस मीठ. त्यामध्ये मी थोडीशी बडीशेप आहे ती टाकलेली आहे. यामध्ये तीळ पण टाकू शकता. आता हे मिक्स करणार आहे मी. हे छान असं मिक्स करून घेणार आहे आणि मग नंतर मळून घेणार आहे. याच्यामध्ये आपल्याला जास्त काही टाकावं लागलं नाही, कारण की भाजी आपण फोडणी देतो ना त्यामध्ये सर्व टाकल्या जातं. पण यामध्ये पीठ पडतं म्हणून मग जरा त्याचा बेस हा हे करायचा आहे आपल्याला, त्याची टेस्ट आणखीन चांगली लागेल. नाहीतर मग असं नको व्हायला, पीठ पडल्यानंतर मग त्याच्यामध्ये मीठ कमी पडेल, तिखट कमी पडेल. असं थोडस तिखट मीठ हे टाकावं लागेल. यात कोथिंबीर पण मी टाकलेली आहे. आणि हे ऍक्च्युली डाळ पालक होता त्याच्यामुळे मला याच्यामध्ये असं काही जास्त टाकावं लागलं नाही. आता मी हे छान मिक्स केलंय. आता हे मी मळून घेणार आहे. तुम्ही हे थापून पण करू शकता किंवा मग लाटून पण करू शकता. याच्यामध्ये जेवढं पीठ मावेल ना, जेवढी तुमची क्वांटिटी असेल डाळीची किंवा भाजीची, तेवढंच त्याच्यामध्ये पीठ टाकायचं आहे.
हे मी छान असं मळून घेणार आहे आता. मी इथे मळून घेतले. मी चेक करते माझा माईक चालू आहे की नाही. काय होतं, मी याच्या कामाच्या याच्यामध्ये जर असेल ना तर मी माईक चालू आहे की नाही याच्याकडे पण लक्ष राहत नाही माझं. आता थोडस तेलाचा हात घेतलाय मी आणि तो मी छान असं पुन्हा मळून घेणार आहे. जेवढं त्याच्यामध्ये पीठ मावेल डाळीमध्ये भाजीमध्ये तेवढंच पीठ घ्यायचं. मी आता हे छान मळून ठेवून दिलंय. 1-2च मिनिटं ठेवायचं, जास्त वेळ नाही, कारण ते सैल होऊन जाईल परत. म्हणून मी 2 मिनिटासाठी इथे आता ठेवून देणार आहे. आणि त्याच्यानंतर मी हे थालीपीठ, पराठा, जे काय तुम्ही नाव ठेवणार आहात ते, मी तर याला थालीपीठच म्हणते कारण हे शिळ्या भाजीचे आहे. मी हे लाटायला घेणार. मग मी हे लाटून दाखवणार आहे. याचे तुम्ही थापून पण करू शकता बटर पेपरवर, किंवा ओला कपडा घ्यायचा सुती स्वच्छ धुतलेला आणि त्याच्यावरती थापून पण करू शकतो. हे 2 मिनिटानंतर मी याचे थालीपीठ करायला घेणार आहे. थालीपीठ जे आहे तुम्ही ते लोणचं म्हणा किंवा मग सॉस म्हणा याच्याबरोबर पण तुम्ही खाऊ शकता. पण मी इथे जरा चटणी बनवते. मोहरी जिरे टाकले, तडका देते मी. हिरवं वाटण केले चटणीचं, त्याला खोबरं आहे, शेंगदाणे आहेत. आता मी यामध्ये हिंग टाकले. मी याच्यावरती तडका दिलाय. इथे मी चटणीला तडका दिलाय. खोबरं आहे, शेंगदाणे, हिरवी मिरची आणि कोथिंबीर आहे. मी ही चटणी केली आहे, जी आपण इडलीला वगैरे करतो रेग्युलर, ती चटणी आहे. याला मी तडका दिलाय. आता मी याचे थालीपीठ बनवणार आहे. इथे मी थालीपीठ करते, लाटून करणार आहे मी. याचं तुम्ही थापून पण करू शकता. याच्यासाठी मी बारीक चॉप केलेला कांदा टाकला याच्यामध्ये, की लाटताना जरा फाटणार नाही हे. जास्त पीठ पण लावायची गरज पडत नाही याला, आणि खाली चिटकत पण नाही पोळपाटाला. त्याच्यामुळे मी हे लाटून करते. बटर पेपर घ्यायची गरज पडली नाही, किंवा स्वच्छ धुतलेला कपडा पण झालेला आहे. आता मी हा भाजणार आहे. तवा चांगला तापलेला आहे. मी आता इथे सेम दुसरा लाटायला घेणार आहे. याच्यावर तुम्ही ना बटर पण लावू शकता, तेल पण, तूप पण मी इथे तूप लावते.
सकाळी सकाळी नाश्त्याला बरे लागतात हे. आणि भाजी वगैरे उरलेली असते, डाळ उरलेली असते, त्यावेळेला काय करायचं तर हे असं बनवायचं. इथे छान असा मी हा भाजून घेतलेला आहे. अगदी जाड पण नाही, अगदी पातळ पण नाहीये. आणि याला तूप लावते मी, बटर पण नाही आणि तेल पण नाही. गरम गरम खाण्यासाठी चविष्ट असे लागतील. आवडीने खाते, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. झालाय हा. आता मी इथे दुसरा लाटायला घेणार आहे. इथे मी हा दुसरा लाटायला घेतलेला आहे. जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही, जास्त मोठा पण नाही. यामध्ये शेंगदाणे पण आहे, कारण की मी डाळ पालक केलेला ना. मी ते काढणार नाहीये शेंगदाणे. बघू शकता हे शेंगदाणे आहेत, मी हे काढणार नाहीये. झालीये, मी आता ही भाजून घेणार आहे. मी ते हा दुसरा पण भाजायला घेतलाय. हा बघा किती छान असा झालाय, बघून घ्या. अगदी खायला सुद्धा टेस्टी आहे. थिकनेस आपण बघा. मी पुन्हा याला तूप लावते. याच्यामध्ये तुम्ही हिरव्या पालेभाज्या पण टाकू शकता, गाजर पण टाकू शकता, शिमला मिरची पण टाकू शकता. पण मी इथे वेळेवर काही टाकत नाहीये, सकाळच्या नाश्त्यासाठी मी हे बनवतेय. जी भाजी होती डाळ पालक केलेला, तो मी पिठामध्ये मिक्स केलाय आणि वरनं थोडस हळद, तिखट आणि मीठ टाकलंय. हिरवं वाटण टाकलंय त्याच्यामध्ये. हिरवी मिरची आहे, लसूण आहे, आलं आहे आणि कोथिंबीर कट करून टाकली. याच्यामध्ये भाज्या टाकल्या तर आणखीनच ते पौष्टिक असं होणार आहे. जरी शिळ्या भाजीचं असेल, शिळ्या डाळीचं असेल तरी ते पौष्टिक असं होणार. मला माईक पण चेक करावा लागतोय, कारण माझ्या बरोबर असंच झालंय एक दोनदा. झालंय आता हा पण पराठा म्हणा, थालीपीठ म्हणा. छान. आता हे गरम गरम मी देणार आहे खायला. मी आधी हा देऊन देणार आहे गरम गरम खायला. मी आता इथे
पुन्हा हा दुसरा लाटून घेणार आहे. ती गरम गरम मी आधी देऊन आलीये. आता मी हा इथे लाटून घेते. लाटून झालेला आहे आणि मी आता हा भाजणार आहे. मी एका साईडला पुन्हा एक लाटायला घेतलेला आहे. एका साईडला मी लाटायला पण घेतलेले आहेत ना. याला मी पुन्हा तूप लावणार आहे. बटर पेक्षा तूप मला आवडतं पराठ्यांना, थालीपीठाला लावलेलं. हे असे गरम गरम चहा बरोबर खूप चविष्ट लागतात. म्हणून मी आधी 2 देऊन आली खाण्यासाठी. झाला हा. गरम आहे. आता मी हा पण देऊन येतेय. झालेला आहे हा पण. इथे मी हे पण लाटून घेणार आहे. मी अजिबात त्याच्यामध्ये जे शेंगदाणे येत आहे मध्ये मध्ये ते काढत नाही. खूप क्रंची लागतील ते. असं झालंय. सगळे मी आता करून घेणार आहे. अजिबात त्याला बटर पेपरची गरज नाही आहे. लाटताना चिटकत पण नाही. जास्त पीठ पण लावत नाहीये मी.
झालंय. मी असे इथे सर्व करून घेणार आहे. अशा पद्धतीने मी सर्व धपाटी बनवून घेतलेली आहेत. चहा बरोबर गरम गरम जर ही खाल्ली तर अतिशय चविष्ट अशी लागतात. इथे बघू शकता तुम्ही मऊ असा धपाटा तयार झालेला आहे. अजिबात तो कडक झालेला नाही किंवा असा लवचिक झालेला नाही आहे, मऊ असा झालेला आहे. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली तर कुणिकास किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि हो, अजूनपर्यंत ज्या लोकांनी कुणिकास किचनला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी कुणिकास किचनला सबस्क्राईब करावं. आणि ज्या लोकांनी कुणिकास किचनला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी माझ्या रेसिपी बघाव्यात, लाईक करावे आणि शेअर करावे. आणि हो, आवर्जून घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. अशा पद्धतीने मी तुम्हाला आज ही रेसिपी शेअर केलेली आहे. अतिशय चविष्ट अशी झालेली आहे.